स्त्री एक शक्तीचे रूप. सौ विद्या शिंदे यांचे प्रतिपादन. बेडकी हाळेतील महिलांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम. स्त्रीने मनात घेऊन काम केल्यास ते काम सर्वतोपरी यशस्वी होण्यास वेळ लागत नाही आणि त्या कामाचा नावलौकिक होतो. तीच एक प्रेरणा घेऊन महिलांनी आपल्याला मिळालेला वेळ वाया न घालवता स्वबळावर काहीतरी करण्याचा संकल्प मनाशी धरून उद्योग व्यवसायाला प्रेरणा व चालना द्यावे, असे प्रतिपादन इस्लामपूरच्या उद्योजिका सौ विद्या शिंदे यांनी व्यक्त केले. बेडकी हाळेतील साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशनच्या नूतन कार्यालय उद्घाटन व 21व्या वर्धापन दिन समारंभाप्रसंगी त्या प्रमुख मार्गदर्शिका वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटील किनीकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार वड्डर, ज्येष्ठ नेते जयकुमार खोत, ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले हे होते. रविवार दिनांक 2 रोजी भोज बेडकी मार्गावरील प्रकाश पाटील किनीकर यांच्या फार्म हाऊसवर आयोजित कार्यक्रमाप्रसंगी कार्यालयाचे उद्घाटन व फोटो पूजन माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार वड्डर, ज्येष्ठ नेते जयकुमार खोत त्यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, तर श्रीफळ ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले यांनी वाढवले. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागत फाउंडेशनचे अध्यक्ष DN दाभाडे यांनी करून प्रास्ताविकात फाउंडेशनच्या वतीने आजवर चालविण्यात आलेल्या विविध उपक्रमाविषयी माहितीपर मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजिका सौ विद्या शिंदे इस्लामपूर यांच्यासह व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी रोपाला पाणी घालून केले. फाउंडेशनसाठी कार्यालयासाठी आपली जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकाश पाटील किनीकर तर यांच्यासह फाउंडेशनसाठी भरीव देणगी दिलेल्या देणगीदारांचे फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. याचबरोबर बेडकी हाचे सुपुत्र प्रणव चंद्रकांत मोरे हे MPSC परीक्षेत महाराष्ट्र राज्यात 3ऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन अन्न सुरक्षा अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल, तसेच अखिल भारतीय काँग्रेस पक्ष संचलित जवाहर बाल मंच राज्य संचालकपदी निवड झाल्याबद्दल प्रमोद कुमार पाटील, त्याचबरोबर विक्रम शिंगाडे यांना चेन्नई विद्यापीठाकडून समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल या तिन्ही गुणवंतांचा विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी राजेंद्र पवार बोलताना म्हणाले, आजच्या पिढीला ज्येष्ठांचे मार्गदर्शन व सहवास महत्त्वाचा असून युवा पिढीने समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी मनात जिद्द बाळगली पाहिजे. ही फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून केवळ आणि केवळ समाजहितासाठी कार्यरत असून या फाउंडेशनमध्ये ज्येष्ठांनी केलेल्या खरोखरच प्रेरणादायी आहे. युवकांनी यांचा आदर्श घ्यावा. कृषी पंडित सुरेश देसाई, बाबासाहेब खोत, चंद्रकांत मोरे यांनी मनोगत व्यक्त करून फाउंडेशनच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. पुढे उपस्थित महिला वर्गांना मार्गदर्शनपर विद्या शिंदे म्हणाले, आपण बनवलेल्या विविध कडधान्यांपासून बनवलेल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व पौष्टिक आहार म्हणून प्रेम मिक्स आंबील, त्याचबरोबर इम्युनिटी बूस्टर लाडू व स्वादिष्ट चटण्या व इतर वस्तू, पापड, लोणचे, त्याचबरोबर पर्स बागेतील शेतीपासून बनविण्यात आलेल्या उत्पादनाबद्दल प्रात्यक्षिक दाखवून माहिती सांगितल्या. सुरुवात करते. यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहे ते नाचणी, ज्वारी, त्याच्यानंतर राळा, वरई यापासून बनवलेलं आहे. 1 किलो नाचणी, अर्धा किलो बाजरी, पाव किलो राळा, किलो नाचणी घेतली, अर्धा किलो बाजरी, पाव किलो राळा, पाव किलो वरई भाजून घ्यायचंय. भाजून घेतलं की यामध्ये थोडी बडीशेप घालायची आहे. बडीशेप पण भाजून घालायची आहे. जर तुम्हाला त्यात लसूण वगैरे वापरायचं असेल तर वापरू शकता आणि एक उकळी आणायची आणि वापरायचं. या कार्यक्रमाप्रसंगी RG डोमणे, बाबूराव नारे, मलगोंडा पाटील, सुनील नारे, विगो वडेर, ॲडव्होकेट ब्रिजेश शास्त्री, सौ कस्तुरी शास्त्री, अभय खोत, इलाईदादा केरुरे, वसंत केरुमाळी, तकदीर जमादार, प्रधान कुंभार, रामचंद्र पुजारी, बाळासाहेब कोटबागी, तकदीर जमादार, राजेंद्र पाटील, शिवराज चौगुले, सब्बीर अपराज, परगौडा मखदूम यांच्यासह बेडकी आळणेज येथील 12 स्वसहाय्य महिला संघाच्या शेकडो महिला, फाउंडेशनचे सर्व सदस्य, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीदेवी चौगुले, हेमा बिजले, दीपिका पाटील, आशा कार्यकर्त्या राजश्री जिरगे व दुर्गनवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या कुमारी अश्विनी चौगुले यांनी केले, तर आभार
प्रमोद कुमार पाटील यांनी मानले।